विद्यार्थी मित्र हो, आज आपण पाहणार आहोत कोणत्याही संख्येचा पाढा कसा तयार करायचा ही पद्धत. खरं तर गणितामध्ये गुणाकार आणि भागाकार करताना पाढे माहिती असायला हवे. गुणाकार करताना फारशी अडचण निर्माण होत नाही, परंतु भागाकार करताना मात्र संबंधित पाढा आपल्याला माहिती असायलाच हवा. जर तो नसेल तर काही बिघडणार नाही. पण अशा वेळेला संबंधित पाढा पटकन कसा तयार करायचा हे आपण समजून घेऊया. उदाहरणार्थ या ठिकाणी सदोतीसचा पाढा आपल्याला तयार करायचा आहे आणि मग जर तो तयार करायचा असेल तर ती पद्धत काय हे नीट समजून घ्या. याच्यामध्ये असणारे 2 अंक आहेत, एक आहे 3 आणि दुसरा आहे 7. तर 3चा पूर्ण पाढा या ठिकाणी लिहून काढायचा आहे. एकच स्थानी असणारा जो 7 आहे त्याचाही पूर्ण पाढा आपल्याला लिहून काढायचा आहे. जनरली 1 ते 10 पर्यंतचे पाढे सर्वांचे 5 असतात. नसतील तर ते 5च असले पाहिजेत, ही अट या ठिकाणी महत्वाची आहे. आणि मग सदोतीसचा पाढा लिहिताना या ठिकाणी असणारे सर्व एकक स्थानचे अंक आपल्याला जसेच्या तसे लिहायचे आहे, म्हणजे कॉपी आणि पेस्ट करायचे आहे. 7 लिहिलेला आहे, त्याखाली असणारा 4, त्याखाली असणारा 1, त्याखाली असणारा 8, त्याखाली असणारा 5, त्याखालचा 2, त्याखालील 9, त्याखालील 6, त्याखालील 3 आणि शेवटी असणारा 0. हे अंक जसेच्या तसे लिहून काढल्यानंतर आता प्रत्येक स्टेपमध्ये राहिलेले जे अंक आहेत त्या अंकांची आपल्याला बेरीज त्याच्या अगोदर लिहायची आहे. 3ला कोणाचा जोड नाही म्हणून तो 3 जसाच्या तसा इथे आलेला. पण 6च्या बाबतीत मात्र पुढे एक पेंडिंग राहिलेला आहे आणि त्या दोघांची बेरीज आपल्याला लिहायची आहे. 6 + 1 = 7. त्याचप्रमाणे खाली आहेत 9 + 2, त्यांची बेरीज आपल्याला लिहायची आहे 11. त्याप्रमाणे पुढची बेरीज आपल्याला लिहायची आहे 12 आणि 2 = 14. त्याप्रमाणे पुढची बेरीज आपल्याला लिहायची आहे 15 आणि 3 = 18. सेम 18 आणि 4 ची बेरीज आपल्याला लिहायची आहे 22. 21 आणि 4 ची बेरीज आपल्याला लिहायची आहे 25. 24 आणि 5 ची बेरीज आपल्याला लिहायची आहे 29. 27 आणि 6 ची बेरीज आपल्याला लिहायची आहे 33. आणि 30 आणि 7 ची बेरीज आपल्याला लिहायची आहे 37. याप्रमाणे कृती केल्यानंतर जो भाग आपल्या समोर येईल तो असणार आहे सदोतीसचा पाढा. आणि जर भाजक 37 असेल तर तो भागाकार हा पाढ्याचा भाग वापरून आपण अचूक करू शकतो. याच ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.